काय तुम्हालाही अगदी मनासारखं घडावं असं वाटतंय? एखादी तुमची मनापासूनची इच्छा आहे ती पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटतंय का? तर मग हा व्हिडिओ खास नक्कीच तुमच्यासाठीच आहे. तर नमस्कार, मी ऑथर संगीता आणि माझ्या अमित ब्रँड कम्युनिकेशन या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजचा हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण एकच आहे की एक छोटासा प्रयोग किंवा एक छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत मला शेअर करायची आहे. तर ही गोष्ट अर्थातच स्वामींशी निगडीत आहे. तर तुम्हाला माहीत आहेच की जुलै महिना हा महिना, याच्यामध्ये जुलै महिन्यामध्ये 29 जुलैला गुरुपौर्णिमा येते. जे जे कोणी स्वामी भक्त असतात किंवा दत्तात्रयांचे भक्त असतात ते सर्वजण एकतर गुरुचरित्राचं पारायण करतात किंवा स्वामींचं सारामृतचं पारायण करतात, बरोबर. तर यासाठीच की बाबा 29 जुलैला जे गुरुपौर्णिमा आहे, तर आपल्या गुरुप्रती बरेचसे बाकीचे पण जे कोणी कोणाला गुरु मानत असतील असे लोकसुद्धा त्या गुरूंचं जे काही चरित्र असेल, जे काही पुस्तकं असतील त्यांचं पारायण करत असतात. तर मला इथे एक माझाच अनुभव सांगायचा आहे की स्वामी चरित्र सारामृत हे एक प्रभावी पुस्तक आहे. तर स्वामी सारामृत हे मोठं पुस्तक पण आहे, मोठा ग्रंथ, आणि एक छोटंसं त्याचं संक्षिप्त रूपांतर पण आहे स्वामी सारामृतचं. ते अगदी 21 अध्यायांचं छोटंसं पुस्तक आहे. पण स्वामींचं हे सारामृत हे खूपच प्रभावी आणि अगदी उपयुक्त कुठल्याही संकटावर मात करण्यासाठी, प्रत्येक अडचणीतून मार्ग दाखवणारं आणि आपल्या मनासारखी आपली इच्छा पूर्ण करणारं असं हे सारामृत आहे. तर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही काही सेवा स्वामींच्या आहेत त्या जर तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्हाला हवं ते मिळणार आहे. कारण हा कालखंडच असा आहे की गुरुपौर्णिमेपर्यंत जर तुम्ही स्वामींच्या सेवक आहेत ज्या त्या केल्या तर तुम्हाला जे हवं आहे, ते जे तुमच्या नशिबात नाही ते देखील तुम्ही मिळवू शकता. फक्त मनापासून या सेवा तुम्हाला कराव्या लागतील. तर याच्यामध्ये पहिली सेवा ती म्हणजे सारामृत पुस्तकाचं, सारामृतचं तुम्ही वाचन करायचं आहे. तर येत्या गुरुवारी म्हणजे 9 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत 21 दिवस आहेत. तर या 21 दिवसाच्या कालखंडामध्ये जर तुम्ही कोणतीही सेवा केलीत स्वामींची किंवा दत्त महाराजांची करा, तर या सेवेचं फळ हे नक्कीच मिळतं, म्हणजे मिळतंच. तर या सेवेमध्ये काय काय करता येईल? आता 21 दिवस, तर हा 21 दिवस एक ठराविक असा दिवस काळ आहे म्हणता येईल की बाबा भक्तीसाठी किंवा एखाद्या सेवेसाठी 21 दिवस, 11 दिवस असं केलं जातं. तर 21 दिवसाचं सांगते मी की 9 जुलैपासून 29 जुलैपर्यंतचा कालखंड हा 21 दिवसाचा येतो. याच्यामध्ये तुम्ही एकतर स्वामी सारामृतचं पारायण करू शकता, म्हणजेच स्वामी सारामृतचं वाचन करायचं आहे. तुम्ही रोजचे 7 अध्याय किंवा रोजचे 3 अध्याय अशा पद्धतीने तुम्ही वाचू शकता, जसं तुम्हाला जमेल तसं, किंवा रोज एक अध्याय म्हणाल तर रोज एक अध्याय. तर 9 तारखेपासून 29पर्यंत जितका वेळ तुम्हाला ते पारायण करता येईल सारामृतचं, त्याचं पारायण करायचं आहे. तर पारायण करण्यापूर्वी तुम्ही एखादा संकल्प अगोदर सोडायचा आहे. संकल्पासाठी तुम्ही हातामध्ये पाणी, थोडंसं अक्षदा आणि फूल घेऊन तुम्ही संकल्प करू शकता. 3 वेळा हातावरती पाणी घेऊन तुम्ही ते ताम्हणात सोडून संकल्प सांगू शकता की बाबा हे तुमची गोष्ट आहे किंवा ही इच्छा आहे ती पूर्ण व्हावी, यासाठी मी हे स्वामी सेवेचं कोणती सेवा करणार ते सेवा त्याचं हे सांगून तुम्ही करू शकता. तर सारामृतचं वाचन करणार असाल तर सारामृतचं वाचन आणि त्याच्यासोबत तुम्ही तारक मंत्र हा 11 वेळा वाचू शकता. निशंक होई निर्भय होई म्हणणारे हा तारक मंत्र स्वामींचा 11 वेळा याचं वाचन करायचं. म्हणजे सारामृत पुस्तकाचं वाचन आणि प्लस 11 माळी तारक मंत्र आणि प्लस तिसरी सेवा म्हणजे नामस्मरण, स्वामींचं नामस्मरण 11 माळी.
11 वेळा नाही तर पूर्ण माळ, ही एक पूर्ण माळ झाली 108ची, तर असे 11 माळे करायचे. तर यातल्या कुठल्याही या 3 सेवांपैकी तुम्ही 2 सेवा जर केल्या तर नक्कीच तुम्हाला हवं ते मिळणार आहे. तर मग यामध्ये तुम्ही एकतर नामस्मरण किंवा तारक मंत्र याचं 11 वेळा करू शकता वाचन, आणि किंवा मग सारामृत पुस्तकाचं वाचन, पारायण, आणि त्याच्यासोबत या दोन्हींपैकी एक सेवा म्हणजे सारामृत वाचन आणि नामस्मरण, किंवा सारामृत वाचन आणि तारक मंत्राचं वाचन, अशा कुठल्याही 2 सेवा जर तुम्ही केल्या तर नक्कीच याचं चांगलं फळ मिळतं. फक्त विश्वासाने आणि अगदी मनापासून तुम्ही करायचं आहे. सारामृतासारखी अजून कोणती दुसऱ्या 2 सेवा आहेत. कुठलीही सेवा, स्वामींची सेवा ही दुपारी 12 ते 12:30 या दरम्यान करायचे नाही आहेत. पुस्तकाचं वाचन 12 ते 12:30 या कालखंडात करायचं नाही आहे. पुढचा अजून नियम म्हणजे या 21 दिवसामध्ये पूर्णपणे शाकाहारी जेवण करायचं आहे. मांसाहार करायचा नाही आहे. परग्रह अन्न वर्ज्य आहे, म्हणजे दुसऱ्यांच्या पाहुण्यांच्या घरी वगैरे जेवायचं नाही आहे, अन्नग्रहण करायचं नाही. फक्त आपल्या आईच्या घरचं अन्न तुम्ही खाऊ शकता. या 21 दिवसात बाहेरचं कुठलंही जेवण तुम्ही खायचं नाही आहे, कारण बाहेरच्या अन्नामधून तुम्हाला दोष लागू शकतो आणि तुम्ही जी सेवा करतात त्याला दोष लागतो. त्यामुळे फक्त आईच्या घरी तुम्ही खाऊ शकता. बाकी बाहेरचं कुठलंही अन्न, विकतचं किंवा कोणा शेजाऱ्यांच्या घराचं, पाहुण्यांच्या घरातलं कुठलंही तुम्ही अन्न खाऊ शकत नाही. जर बऱ्याचशा महिलांना या दिवसामध्ये मासिक धर्म आला तर मग तेवढे दिवस सोडून पुढं परत ते सेवा जी करताय ती कंटिन्यू ठेवली तरी चालते. त्याच्यामुळे या 21 दिवसात जितकं शक्य होईल तितक्या सेवा तुम्ही करा आणि नक्कीच स्वामींचा तुम्हाला अनुभव घ्या आणि तुम्हाला एक चांगली प्रचिती येईल. बस तुमच्या चांगल्या कामासाठी, चांगल्या ध्येयासाठी, चांगल्या उद्देशासाठी तुम्ही ह्यातली कोणतीही सेवा करा. याच्यामुळे सगळ्यांचंच चांगलं होणार असेल, किंवा एखाद्याबद्दल कटुता ठेवून किंवा एखादा नकारात्मक विचार ठेवून मनात अशी सेवा करू नका. याचं फळ कधीच स्वामी देत नाहीत. तर चांगल्या भावनेने, शुद्ध अंतकरणाने आणि चांगल्यासाठी, जे तुम्हाला हवं आहे ते चांगल्यासाठी असेल अशा गोष्टीसाठी नक्कीच या 21 दिवसामध्ये कोणतीही सेवा करा. एक तर सारामृत पारायण, दुसरं आहे ते 11 माळी नामस्मरण, आणि तिसरं म्हणजे 11 वेळा तारक मंत्राचं पठण. तर तारक मंत्र पठण करताना छोट्या ग्लासमध्ये थोडंसं पाणी घ्या, जितकं तुम्हाला प्यायला जातं तितकं. त्या पाण्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे, उपटा ठेवायचा आहे असा ग्लासवरती, आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे आणि ते पाणी घरातल्या सर्वांनी प्यायचं आहे, किंवा तुम्ही एकट्याने पिलं तरी पण चालणार आहे. त्यातलं थोडंसं पाणी आपल्या घरामध्ये शिंपडलं तरी पण चांगलाच अनुभव येतो. तर हा एक चांगला माझा अनुभव आहे, तो मी तुमच्यासोबत शेअर केला. नक्की जे तुमच्या नशिबात नाही ना ते देखील मिळतं असं म्हटलं जातं, कारण ही 21 दिवसाची सेवा ही खूप प्रभावी आहे. तर नक्की करून बघा आणि काय अनुभव येईल तो नक्कीच कमेंटमध्ये शेअर करा. धन्यवाद.